सर्वांना लाल सलाम। मी शारजा उद्धव कदम, CI2 महाराष्ट्र राज्य कमिटी सदस्य, नांदेड जिल्हा कमिटी सदस्य तथा अर्धापूर तालुका अध्यक्ष। आशा व गटप्रवर्तकताई, आपण 22 दिवस सातत्याने आझाद मैदानावर आंदोलन केले असता काही कारणास्तव आपल्या संपाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आणि स्थगिती दिल्यानंतर काल जो कॅबिनेटमध्ये निर्णय झाला, आशाताईंना 5,000 मध्ये मानधन वाढ, पण आशाताईंना 5,000 मध्ये मानधन केली, पण आमच्या जे मोठ्या भगिनी आहेत गटप्रवर्तकताई, त्यांना मात्र शासनाने नाराज केलं। जी आम्हाला 5,000 रुपये मानधनात वाढ झाली, त्या वाढीसाठी आम्ही कोणीही आशाताई आनंद व्यक्त करत नाही, कारण की जे आशाताई आणि गटप्रवर्तकताई आम्ही एका नाण्याच्या दोन बाजू आहोत दोघी पण, आणि त्याच्यामुळं आम्हाला जे आमच्या मोठ्या बहिणीला नाराज केलं आणि आम्हाला 5,000ची मानधनात वाढ केली, त्याबद्दल आम्ही बिलकुल आनंद व्यक्त करत नाही। जोपर्यंत गटप्रवर्तकताईचा शासन निर्णय घेणार नाही, तात्काळ त्यांच्या निर्णयाची अंमलबजावणी करणार नाही, तोपर्यंत आम्ही कोणीही या वाढीचा आनंद व्यक्त करणार नाहीत। शासनाने जर गटप्रवर्तकताईंचा निर्णय नाही घेतला तर गटप्रवर्तकताईंना, महाराष्ट्रातील तमाम गटप्रवर्तकताईंना मी ग्वाही देते की तुमचा जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत आम्ही आशाताई रस्त्यावर सुद्धा तुमच्यासाठी लढायला तयार आहोत। आणि जी आपली संघटना आहे CI2च्या संघटना किंवा आपली कृती समिती आहे, त्या कृती समितीने आपल्याला पूर्णपणे आपल्यासाठी संघर्ष केला आणि एवढ्या उन्हातानामध्ये संपूर्ण कृती समितीने पूर्ण 22 दिवस मुंबई आझाद मैदानावर 22 दिवस आपल्यासाठी त्यांनी लढा। तरी गटप्रवर्तकताईंना मी विनंती करते की कुणी संघटनेबद्दल नाराज होऊ नये आणि जोपर्यंत तुमचा शासन निर्णय लागणार नाही तोपर्यंत आम्ही आशाताईसुद्धा गप्प बसणार नाहीत आणि आपली कृती समितीसुद्धा गप्प बसणार नाही। हे शासन फक्त तोडा आणि फोडा शासन आहे। त्यांनी आपल्यामध्ये फूट पाडायचं काम केलं, पण आपल्यामध्ये फूट पडणार नाही। यांनी असं केलं असलं तरी आपण उलट मजबूत झालेलो आहोत। आपल्याला कळालेलं आहे की या शासनाला फक्त माणसं तोडायची कशी कळतात आणि हे शासन कसं हे आहे ते आपल्याला समजलेलं आहे। त्यामुळं आम्ही कोणीही जी वाढ झाली आहे त्याच्यामध्ये आनंदी नाही। इन्क्लाब जिंदाबाद, CI2 जिंदाबाद।